सालाबादप्रमाणे यावर्षी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा तथा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वर्षावासकालीन पवित्र धम्म संस्काराला सुरुवात करण्यात आली आहे। या वर्षावास कालावधीत धम्मदेसना होणार आहे। तसेच 2 दिवस अभिधम्म पीठक या ग्रंथाचे वाचन करण्यात येणार आहे। या प्रसंगी धम्मदेशनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन भिक्खुनी धम्मदेशना महाथेरो यांनी माध्यमांद्वारे बोलताना उपासक उपासिका यांना केले आहे। बसा उपासक बसा खाली, इकडे यांना पण घ्यायचं। हो थोडस तुम्ही हाताने धरा ना एकदम। हा एकदम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या रत्नांना प्रथमतः अभिवादन करून आज ईश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जाटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण लाईव्ह आणि युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम याच्यावरती आणि लॉर्ड बुद्धावरती आपण या भीमटेकडी परिसरामध्ये आपण कुठले उपक्रम करत आहोत हे आपण या ठिकाणी सांगणार आहोत। प्रियजनो, आज आषाढी महोत्सव आणि आषाढी महोत्सव हा जगातला मोठा महोत्सव आहे। भिक्खू संघाच्या भिक्खुनी संघाच्या आणि उपासक उपासिका जीवनातला महत्वाचा हा प्रसंग असतो। या आषाढी पौर्णिमेच्या वर्षभर भिक्खू संघ भिक्खुनी संघ आणि उपासक वाट बघत असतात। या वर्षवास कालखंडामध्ये 3 महिने भिक्खू आणि भिक्खुनी संघ एका ठिकाणी अधिष्ठान करून उपासक उपासिकांना ज्ञानार्जन करत असतात। या वर्षवास कालखंडामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, बाबासाहेबांचे जीवनचरित्र, त्यानंतर वेगवेगळे मिलिंद प्रश्न असे वेगवेगळे मोठमोठे ग्रंथ या ठिकाणी वाचन केले जातात। उपासकांना त्याचं प्रशिक्षण दिले जाते। त्याचबरोबर या वर्षवास मध्ये सामनेर आणि सामनेरी प्रशिक्षण शिबिर सुद्धा घेतले जाते, विपश्यना शिबिर घेतले जाते। भीमटेकडी परिसरात आम्ही 28 तारखेलाच आमच्याकडे सामनेर आणि सामनेरी शिबिर आमच्याकडे संपन्न झालं। आज मात्र या वर्षवास निमित्ताने 2000 वृक्षारोपण आपण करत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आज सकाळी 9 वाजता भगवंताची महापूजा, सूत्रपठण, महापरित्राण, धम्मदेशना असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। या ठिकाणी आमचे महाउपासक बालेराव साहेब, बालेराव मॅडम आणि कांबळे परिवार अकोल्याहून आलेत। त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण बौद्ध वृक्ष त्याचबरोबर वटवृक्ष हे आपण 3 लोक भालेराव यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे। तर या ठिकाणी जे काही आपण हे पुण्यकर्म करतो या वर्षवास कालखंडामध्ये केलं पाहिजे। वर्षवास म्हणजे काय? वर्ष अधिक वास म्हणजे वर्ष म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य। या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये भगवान बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खू संघ 3 महिने एका ठिकाणी स्थापित राहून अधिष्ठान करून भगवान बुद्धांचं तत्वज्ञान जगाला सांगतात। आणि त्याचबरोबर या वर्षवासचं महत्व असं आहे की या वर्षवास कालखंडामध्ये या आषाढी पौर्णिमेला 4 महत्वाच्या घटना घडल्या होत्या। पहिली महत्वाची घटना म्हणजे भगवान बुद्धांचे आई वडील म्हणजे शुद्धोधन राजा आणि महामाया 45 वर्ष झाली आणि शुद्धोधन राजा जवळपास 55 वर्ष झाले तरी त्यांना मुलबाळ होतं। परंतु या आषाढी पौर्णिमेला महामायाच्या स्वप्नामध्ये सुमेध नावाचा बोधिसत्व आला आणि त्यांनी सांगितलं की माझा शेवटचा जन्म या भूतलावर घ्यायचा आहे, माझी तू माता होशील का? तर महामायेने काही क्षणाचा विलंब न लावता आजच्या आषाढी पौर्णिमेला तिने वकार दिला। ती पौर्णिमा म्हणजे आषाढी पौर्णिमा। हे पहिलं महत्व आहे। दुसरं महत्व असं आहे की भगवान बुद्धाने चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकान अनुकंपाय, जगाच्या हितासाठी आणि सुखासाठी आजच्या दिवशी सारनाथ या ठिकाणी पहिल्यांदा उपदेश दिला। प्रथमतः उपदेश दिला आणि 5 बौद्ध भिक्खूंना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन आजच्या दिवशी स्थापना केली। ती पौर्णिमा म्हणजे आषाढी पौर्णिमा आहे। त्याचबरोबर भगवान बुद्धांच्या आयुष्यामध्ये 29 वर्षामध्ये भगवंताने त्याग केला। शाक्य आणि कोली या दोघांमध्ये वाद असल्यामुळे भगवान बुद्धाने माझ्या आई वडिलांच्या संपत्तीवर बहिष्कार करू नका, माझ्या आई वडिलांना समाजातून बहिष्कृत करू नका, देश त्याग न करता मी देह त्याग न करता मी देश त्याग करतो आणि आजच्या दिवशी भगवान बुद्धाने ग्रह त्याग केला। ती पौर्णिमा म्हणजे आषाढी पौर्णिमा आहे। आणि चौथा रिझन आहे की भगवान बुद्धाने
आजच्या पौर्णिमेला भिक्खू आणि भिक्खुणी संघाला आदेश केला की 3 महिन्याच्या कालखंडामध्ये भिक्खू आणि भिक्खुणी ज्ञानार्जन करावं. अशा 4 महत्वाच्या घटना, महत्वाच्या बाबी बौद्ध धर्मामध्ये घडलेल्या आहेत. ती आषाढी पौर्णिमा आहे. बौद्ध धर्मात तिला आषाढी म्हणतात, हिंदू धर्मात तिला आखाड म्हणतात आणि बाकीचे लोक तिला वेगवेगळ्या पद्धतीने या पौर्णिमेला महत्व आहे. परंतु बौद्ध धर्मामध्ये आषाढ महोत्सव, गुरु पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा असं म्हणून तिला संबोधल्या जाते. म्हणून आजच्या पौर्णिमेचं महत्व आपल्या बौद्ध इतिहासामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये महत्वाचं आहे. आणि त्या आषाढी पौर्णिमेचं औचित्य साधूनच आज लाखो लोकांना भीमटेकडी परिसरामध्ये आशीर्वाद देऊन शील प्रदान करून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये अकोल्यात आलेला भालेराव परिवार, कांबळे परिवार, गुंजरगे परिवार, डोके परिवार, आंबोरे परिवार आणि जमलेला ससाने परिवार, जमलेल्या सर्व परिवारांना खूप खूप धन्यवाद देतो, मंगल कामना देतो. तमाम बौद्ध उपासक उपासिकांना आषाढी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. लाड बुद्धाला सुद्धा, त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्हाला सुद्धा आयुष्य, वन, बल आणि सुख मिळो अशी मंगल कामना देऊन आशीर्वाद गातेने या ठिकाणी आषाढी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ.